नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आम्ही जातोय जंगलात, जंगल सफर, करवंद आणि जांभळं खायला. पाटणं सगळेजण तयार आहेत गाईज. फायनली आम्ही जातो चांद सूर्यावर. तर सगळी तयार आहेत आणि गाईज आपली न्यू ब्लॉगर तयार होते, बघू शकता. न्यू ब्लॉगर. तर चांद सूर्यावर जाऊया आपण थेट. गाईज आम्ही आता चालतो रस्त्यात. जंगल आहे थोडं, पण इथनं तुम्हाला इथला व्ह्यू दाखवतो. इथनं व्ह्यू बघा, इथनं किती चांगला आहे. हा बघू शकता, करवंदा भेटलेत आम्हाला. गाईस तुम्हाला बोलवतो ना, करवंदे आणि आम्हाला जांभळं खायला भेटतील. तर भाई आम्हाला करवंदाचं झाड भेटलं, छोटी छोटीशी करवंदे पिकली आहेत, हे बघा. तर वरती जाऊया आपण. वरती पण भरपूर झाडं असतील. गोड गोड काय भेटते अजून बघूया आपण. पूर्ण रस्ता असा जंगलचा एकदम जात सगळेजण. हे बघा गाईस, आतमध्ये याची कैरी वगैरे पडली आहे. थेट आपण जाऊया. फायनली मित्रांनो, आम्ही रस्ता असं भटकलेलो ना की आम्हाला भेटत नव्हतं कुठं जायचं ते. तर फायनली आम्ही मित्रांनो घरी पोहोचलोय. मित्रांनो आता काय सांगू तुम्हाला, जर रस्ता माहिती नसतं ना, खरंच आम्ही भटकलेलो. स्वतः आता उद्या जायचं चांद सूर्याला, तर रस्ता पूर्ण भटकलेलो होतो. कसं रे, खरंच ना गाईस. म्हणजे आम्ही आता थांबलोय स्प्राईट पिण्यासाठी. तर बघू शकता, स्प्राईट दाखवा आपला. काय स्प्राईट वगैरे येतील, पाण्याची बॉटल. फिरलेलो म्हणून जरा ताण लागले म्हणून आपण स्प्राईट पिऊया आणि थेट नदीवर जाऊया. तर गाईज फायनली आम्ही नदीवर आलो होय. पण आम्हाला मध्येच एक ना असं एक दृश्य दिसलं ना नदीवरचं. हे बघा, तुम्हाला पण दाखवतो. नेमकं काय ते मला कळत नाही, पण ते बघा, पाणी सगळं असं हलतंय. माझ्या मते मासे आलेत की त्यावरती, तुला काय वाटतंय? हो, बाजूला कुठे होत नाही, इथेच होतं. बाजूला कुठे नाही मित्रांनो, पण मधोमध असं होतंय बघा. नाही ते दिसत नसेल बघा. मस्त असं मित्रांनो, असं वाटतं एकदम. तर गाईज फायनली आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. आय होप आजचा ब्लॉग आवडला. आजचा ब्लॉग आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक, चॅनलला फॉलो करा. चला आपण जाऊया. फॉलो करा प्लीज गाईज, सबस्क्राइब पण करा.